टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा जय मल्हार टाके संघाने सलामीची जोडी मैदानात दिव्या स्पोर्टची ऋतिक म्हात्रे आणि मधुकर म्हात्रे यांची अशी सलामी जोडी मैदानात बघूया. पहिला जो सामना झाला तो बेलपाडा वॉरियर्स याच्यामध्ये जिंकलेला सामना तो बेलपाडा आणि सेकंड सामना होता तो जय मल्हार टायगर संघ आणि दिव्या स्पोर्ट. बघूया 4 षटकांचा सामना राहील. या संघाने दोन संघांनी नोंद घ्यावी. षटक क्रमांक 1 घेऊन येत आहेत तो सागर मोरवेकर जय मल्हार टायगर संघाकडून. स्ट्राईकला फलंदाज दिव्या स्पोर्ट्स संघाकडून तो ऋतिक म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला येतो मधुकर म्हात्रे. सामना 4 षटकाचा राहील. सामन्याला उशीर करू नका. पुढील सामने खेळवायचे आहेत. चला पंच सामना चालू करा. षटक क्रमांक 1 घेऊन येतो सागर मोरवेकर. समोरला फलंदाज स्ट्राईकचा तो दिव्या स्पोर्ट करून ऋतिक म्हात्रे. टायमिंग चालू आहे. लवकर सामना चालू करा. बघूया षटक क्रमांक 1 घेऊन येतात मधुकर. चांगला फुटबॉल चेंडू मात्र हवाई फायर केला ऋतिक म्हात्रे यांनी. पहिल्या जमिनीचा धाव केला तो सनसनीत दणदणीत चौकार. ठोकला तर ऋतिक म्हात्रे यांनी दिव्या स्पॉट करून. बघूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू पूर्ण सर्कलचा बदल सनसनीत दणदणीत सीमारेखा पार 4 धावा. एका पहिल्या षटकावरती 2 बोलात 2 चौका ठोकणारा हा स्टाईल दिव्या स्पोर्टचा फलंदाज तर ऋतिक म्हात्रे. मात्र संघाची धावसंख्या पोहोचवली ती आता बिनबाद 8. अशी चांगली सुरुवात म्हणता येते दिव्या स्पोर्ट संघाची. मधुकर यांचा पुढचा चेंडू. बघूया खंबीर फलंदाज सलामीचा अजून मैदानात तो ऋतिक म्हात्रे. ते मारण्याच्या प्रयत्नात चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र आता मधुकर म्हात्रे यांचा चांगली गोलंदाजी करत आहेत. 2-3 चेंडू 8 धावा. सागर मोरवेकर गोलंदाजी करतोय. चांगलेच मात्र फलंदाज पण आहे तो सागर मोरवेकर. समोरला फलंदाज पुन्हा एकदा यॉर्कट मारचा प्रयत्नात पण चांगला महेंद्र सिंग धनुष शॉट जाते सर्कलच्या निमित्ताने. चेंडू मात्र गचल क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी तर संघाची धावसंख्या पोचली ती बिनबाद 10. षटक क्रमांक 1चा पुढचा चेंडू सागर मोरवेकर यांचा. समोरला फलंदाज बघूया अजूनही खंबीर आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने हवाई फायर केलाय तो क्षेत्ररक्षण मात्र ते चांगलं. एकाच धावावर समाधान होते. धावसंख्येत भर. धावसंख्या पोचली ती बिनबाद 11. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. सागर मोरवेकर यांचा. आणि ऑप्शन दिशेला चेंडू फायदा वगैरे सरकारच्या गोल कचर क्षेत्राच्या मध्ये सीमा रेषेकडे चेंडू जातोय सीमा रेषेकडे चौकार.
जय मला टाके संघाकडून सलामाचा फलंदाज अजून खंबीर ऋतिक मात्रे. चेंडू फुलटो चेंडू मारण्याचा प्रयत्नात बघूया पंचांचा घात करते आणि वाईटचा इशारा येतो पंचांकडून. अशा तऱ्हे धावसंख्या झाली ती बिनबाद 16. पहिल्या दिवसाचा दुसरा सामना बघूया. बंटी मात्रे यांचा पुढचा चेंडू आणि उंचावून हवाई फायर करा. ऋतिक मात्रे यांनी जातोय सीमाच्या पायकडे सनसनीत दणदणीत षटकार. पोचला मात्र आता तो दिव्या स्पोर्ट बंटी यांच्यावर चांगलाच षटकार ठोकला तो ऋतिक मात्रेने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा त्या दिशेला जातो चेंडू उलूस फिल्डिंग आणि सीमा खपान पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत त्या आता दिव्या स्पोर्टला. फेअर डिलिव्हरी. सव्वीसव्या धावसंख्येवर पोहोचला मात्र आता तो दिव्या स्पोर्ट संघ. बघूया येणार बंटी मात्र्यांचा पुढचा चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावत आहेत क्षेत्ररक्षण धावत आहेत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आता मात्र दुसऱ्या धावच्या पंचांचा इशारा काय येतो तो बघूया आता. थर्ड अंपायर बघूया आता काय बोलतात डिसिजन देत आहेत. नॉट आउट. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. या 2 धावसंख्या संघात भर धावसंख्या झाली पोचली मात्र ती 28व्या धावसंख्येवर पोहोचला तो दिव्या स्पोर्ट. बघूया बंटी म्हात्रे यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा ऑफच्या हवाई फायर केला ऋतिक मात्रे. चेंडू क्षेत्ररक्षण धावत आहेत स्वतः गोलंदाज धावत आहेत तो बंटी म्हात्रे आणि मात्र 2 धावा पुन्हा एकदा भेटत आहेत. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती आता मात्र 30 या धावसंख्येवर पोहोचली बिनबाद 30. चांगली सुरुवात म्हणता येईल ती दिव्या स्पोर्ट संघाची. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक बंटी म्हात्रे यांचे. आता मात्र चांगला पंचांचा इशारा येतो तो वाईटचा इशारा. धावसंख्येवर धावसंख्या पोहोचली ती 31 या धावसंख्येवर बिनबाद 31. 31 1 विकेट 0 विकेट्स. खराब गोलंदाजी म्हणता येते बंटी मात्रे यांची. पुढचा चेंडू बघूया समोरला स्ट्राईकचा फलंदाज पुन्हा ऑफच्या दिशेला चेंडू जाता कॅच होतो की नाही आणि मात्र आता पंचांचा इशारा येतोय 9चा. अशा तऱ्हेने पुन्हा एकदा ते ऋतिक म्हात्रेंना जीवनदान भेटत आहेत. थर्ड अंपायर घेतलेला आहे बघूया. जय मल्हार टायगर संघाने थर्ड अंपायर घेतलेला आहे. दोन्ही संघाचे रिव्ह्यू संपलेले आहेत. तर ऑन फील्ड अंपायर
निर्णय इज लास्ट. या 9 नंतर मध्ये चांगली आता खराब गोलंदाजी करतात बंटी मात्रे यांचा पुढचा चेंडू आणि मधुकर आणि महेंद्र सिंग दोन्हीसारखा शॉट मारले. एक धाव पूर्ण होता. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात मात्र गचाल क्षेत्ररक्षण पण होत आहे ते जय मल्हार टायगर संघाकडून. अशा तऱ्हेने धावसंख्या पोचली ती बिनबाद. चौतीस. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 to go. बंटी मात्रे यांचं पुन्हा त्या दिशेत चांगला मात्र फिल्डिंग मात्र चांगली क्षेत्ररक्षण मात्र चांगली झाली आहे ती. अशा तऱ्हेने 1-2 षटकांतर संघाची धावसंख्या पोचली ती. वाईट आहे वाईट 1+1 अशा 2 धावा बिलत आहेत त्या. बघे बंटी मात्र पुढचा चेंडू बंटी मात्र पुढचा चेंडू बघूया आता. शेवटचा चेंडू मधुकर पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट येतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. धावसंख्या पोहोचली ती मात्र आता बिनबाद. 37 37 लॉस. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बघूया बंटी मात्रे काय करतो येणाऱ्या चेंडूवरती आणि मात्र चेंडू झाला हवाई फायर. झेल होतो की नाही बघूया. आणि आता मात्र झेल ड्रॉ झालेला आहे. अशा तऱ्हेने एकच धाव समाधान मात्र येईल. 2 षटकांतर संघाची धावसंख्या पोचली ती 38 बिनबाद 38 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल. पाण्याची बॉटल घेऊन जा मैदानामध्ये. तर डीजे तुम्हाला मी 1 मिनिट थांबवतोय कारण की आम्हाला या स्पर्धेसाठी ज्या मान्यवराने सरळ असते आर्थिक स्वरूपात देणगी दिली त्यांच्यामध्ये धर्मा शेठ भोईर यांच्याकडून 1000 रुपयाची आर्थिक स्वरूपात देणगी. त्यांचं देखील बेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करतो. ऑल टू डीजे. चला तिसरं षटक घेऊन जातो स्वतः कर्णधार उत्तम मोरबेकर. अजूनही दिव्या स्पोर्ट संघाची सलामीची जोडी मैदानात ती ऋतिक मात्रे आणि मधुकर मात्रे. बघूया षटक क्रमांक 3 घेऊन जातो उत्तम मोरबेकर. 2 षटकानंतर 38 धावसंख्या पोहोचली ती. चांगली अशी सुरुवात एकही विकेट न गमावता उत्तम यांचं. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि पुन्हा चांद खेळ जात आहे. झेल होतो की नाही बघू. झेल धावतोय आणि हा पहिला धक्का बसत आहे तो मात्र आता मधुकरच्या रूपात दिव्या स्पोर्ट संघाला. बॅक टू प्रॉब्लेम टू मधुकर. देवाला अंगोली घालतात मल्हारी देवाची अंगोली करतात मल्हारी. विजय थांबत आहे. नवीन फलंदाज जात आहेत तो सुलक्षण बारशे लेफ्ट बॅट्समन. चांगलाच उत्तम यांनी पहिल्या चेंडूवर धक्का बसला तर मध्ये फलंदाज बाद झाला तो दिव्या स्पोर्ट संघाचा मधुकर म्हात्रे. आणि एक फलंदाज गमावला तो दिव्या स्पोर्टने मधुकर म्हात्रे दरम्यान. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत तो सुलक्षण बारशे. पहिल्या चेंडूवर चांगली अशी गोलंदाजी. एक जुनी गोलंदाज एक फलंदाज तो उत्तम मोरबेकर.
विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ बेलपाड्याचा. बघूया आता लेफ्ट हँड बॅट्समन सुलक्षण बारशे देखील ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग बॉलिंग नक्की त्यांची चांगली आहे. आणि मात्र सुलक्षणाने पुन्हा हवाई फायर केलेला चेंडू होतो झेल होते की ना. आणि आता मात्र झेल बाद होता येतो. सुलक्षण बारशे आपला न खाता गेला. बॅक टू पॅव्हलियन सुलक्षण बारशे. टीजे चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती. उत्तम मोरबेकर यांची 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद केले. मधुकर म्हात्रे आणि सुलक्षण बारशे. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत तो रामनाथ म्हात्रे. चांगला असा सामना बघायला भेटतोय. मगाशी जर खराब गोलंदाजी केली ती बंटी म्हात्रेने तर स्कोअर मात्र लेवलला असता. आता उत्तम मोरबेकर तिसरी षटक घेऊन आले. 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतले. हॅट्रिकची चान्स आहे ते उत्तम मोरबेकरला. बघूया आता रामनाथ फलंदाज नवीन षटकार मात्र चौकार या. आणि मात्र पंचांना जोरदार फील. उत्तम वर्गाची पंचांनी टॉसचा इशारा केला. अशा तऱ्हेने 1 धाव मात्र मिळता येते दिव्या स्पोर्ट संघाला. धावसंख्येत धावसंख्या फलंदाज 2 बाद. अंपायर बॅटकड आहे काय लेग बाय सांगत जा इकडे लगेच. पुढचा चेंडू उत्तम मोरबेकर यांचा समोरला फलंदाज खंबीर. मात्र आता तो ऋतिक म्हात्रे जो सलामीचा फलंदाज अजूनही वरती पिच वरती. आणि मात्र चांगला फटका मारलेला आहे. तो जात आहे तो क्षेत्ररक्षणाकडे. एकच धावावर समाधान मानत आहे. चांगली अशी गोलंदाजी करत आहे तो उत्तम मोरबेकर. मात्र या तिसऱ्या षटकावर धावसंख्येत धावसंख्या पोहोचली ती. मात्र आता 2 बाद. 40 या धावसंख्येवर पोहोचला तो दिव्या स्पोर्ट संघ. उत्तम चतुराने गोलंदाजी करताय. आणि मात्र चांगला असा चेंडू उत्तम मोरबेकर यांचा आणि रामनाथ म्हात्रे यांनी जर शेवटचा चेंडू शिल्लक 1 टू गो. उत्तम मोरबेकर यांचं. बघूया येणार चेंडूवर काय करतोय तो रामनाथ म्हात्रे. आणि मात्र चांगलं जातं हवाई फायर जातं चेंडू सीमा रेषा पहार षटकार. अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय टाइम वेळेवर यावेळी चाललाय तो जय मल्हार टायगर संघ. आणि तेवढंच चांगला त्यांना त्यांच्या खेळाडूंची साथ. आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा त्या दिव्या स्पोर्ट या संघाकडून. यानंतरचा होणारा सामना जय वागेश्वर प्रसन्न विरुद्ध SP नाईट रायडर्स. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेच नाणेफेकी केली जाईल. कारण की आज आपल्याला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. यानंतर समालोचनासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करणार आहे ते समालोचक मित्र सौरभ पाटील यांना दुसऱ्या इनिंगसाठी. हॅलो बॉलरचं नाव काय. तेजस बलेत असा हा चौथा षटक घेऊन जातो जय मल्हार संघाकडून. बघूया खंबीर फलंदाज रामनाथ यांनी मात्र उत्तम चांगली गोलंदाजी केली होती. मात्र शेवटच्या चेंडूवर षटका दिला आणि दिव्या स्पोर्ट संघ पोहोचला तो 2 बाद 46 धावसंख्येवर. पुढचं आणि मात्र पुन्हा एकदा ऋतिक मध्ये उंचावून फटका जातोय. शेत झेल होते की नाही. आणि मात्र आता झेल तिसरा धक्का बसत आहे तो दिव्या स्पोर्ट संघाला ऋतिक म्हात्रे यांच्याकडून. बॅक टू पॅव्हलियन ऋतिक म्हात्रे.
26व्या धाव संख्येवर बाद होत आहे. तर ऋतिक म्हात्रे चांगली अशी गोलंदाजी केली ती ऋतिक म्हात्रे यांनी. बघूया आता सॉरी काय तो होतं थांबा जरा. चांगली अशी सुरुवात ती. बघूया पुढचा चेंडू समोरला फलंदाज अजून तो खलवीर रामनाथ म्हात्रे. चांगल्या पद्धतीने चेंडू जात आहे सीमारेषेपर्यंत जात आहे. बघूया सागर आणि चांगले मात्र क्षेत्ररक्षण केलंय. अठ्ठेचाळीसच्या धावसंख्येत पोहोचला मात्र तो संघ. आणि मात्र बाल चांगला उंच खणखणीत मारलेला फटका हवाई फार येतोय सीमारेषे बार षटकार. दरम्यान पुढचा चेंडू समोर फलंदाज बालू आणि पुन्हा एकदा उंच हवाई फायर केला तो. बघूया झेल होतो की नाही. एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. दोन धाव तिसऱ्या धाव पण बघूया आता क्षेत्ररक्षण मात्र गचर होत आहे. अशा तऱ्हेने या 3 धावा मिळत आहेत मात्र ते आता दिव्या स्पोर्ट्स संघाला. अशा धावसंख्येमध्ये 3 बाद 57. शेवटचा चेंडू शिल्लक शेवटचा षटक 1 to go. आणि माझा पुन्हा एकदा रामनाथांनी चांगल्या पद्धतीने चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षण जातोय सागर मोरबेकर. मात्र 1 धावावर समाधान मात्र 4 षटकानंतर संघाची धाव दिव्या स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचली होती 3 बाद 59. 60 धाव. चला या लगेच टॉस बॉक्स मध्ये करूयात कॉल. आपण टॉस करणार आहोत. या 2 टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच जय वागेश्वर प्रसन्न आणि त्यांना फाईट करणारे SP नाईट रायडर्स या 2 टीमच्या कॅप्टन त्यांच्यामध्ये टॉस. या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. हे आमच्या वरिष्ठ व्यक्तिमत्व. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय 4थ्या वर्षामध्ये. स्वर्गीय तसेच सदाशिव भोईर यांचं एक आगमन होतं त्यांचं देखील स्वागत. तर सदाशिव भोईर यांना विनंती आहे की आपण या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. कॅमेरामॅन कॅमेरा प्लीज. माय बेस्ट फ्रेंड मिस्टर सदानंद भोईर कम प्लीज यू टेज. 59-60 टार्गेट यावेळी ते जय मल्हार टायगर संघ उत्तमचे टॉस करूयात आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये. जय वागेश्वर प्रसन्न त्यांना फाईट करते SP नाईट रायडर्स. 2 टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. जर्सी तुम्ही पाहू शकाल. आणि मान्यवर वरिष्ठ व्यक्तिमत्व आमच्या काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. आज वयवर्ष 60 होणार तरी क्रिकेटपासून जिवंत आहे. क्रिकेट माझ्यापर्यंत मी क्रिकेटचा प्रेमी आहे. आणि तुमचं नाव सदाशिवजी भोईर यांच्या शुभ हस्ते मी टॉस करूयात या 3ऱ्या मॅचचा. हेड टेल तुम्हाला कॉल द्यायचा. 2 कॅप्टन कॉल कोण देणार आहे. SP नाईट रायडर्स टीमचा कॅप्टन डीजे थांबा जरा. टॉस होतोय. या टॉस करूयात. टेल आलाय. टॉस जिंकलाय. तुम्हाला काकांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. टॉस जिंकलाय कॅप्टन. कॅप्टन टॉस जिंकलाय जय वागेश्वर प्रसन्न. चला कॅप्टन टॉस जिंकलाय. आज टॉस जिंकलाय. डिसिजन काय घेणार आहेस. कलू पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. स्वतः कॅप्टन डिसिजन पेंडिंग आहे. काय बनशील समोर. जर बॅटिंग घेतली किंवा फिल्डिंग घेतली किती पर्यंत रोकाल. 50च्या आतमध्ये. आणि बॅटिंग घेतली किती उभाराल. 50 असे कोणते फलंदाज आहेत 50 पर्यंत उभारण्याचा प्रयत्न करतील. दीपेश म्हात्रे आणि राजेश काकडे.
टीमचा कॅप्टन आहे जय वागेश्वर प्रसन्न टीम आहे. तुमचे स्पॉन्सर देखील इथे उपस्थित असतील. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनवरती खूप जबाबदारी मोठी असतं आणि काय म्हणशील, स्वतः कॅप्टन आहे, स्वतःच्या गावामध्ये BPL. यामागं एकच घटक, पडद्याच्या मागचे जे घटक असतात ना, हे तुम्हाला बाहेर निघेल. रायझिंग स्टार म्हणा, अपकमिंग स्टार म्हणा, लेजंड क्रिकेटर यांच्यासोबत खेळण्याची मजा ते असते. एक काल लेजंड क्रिकेटरने गाजवलं, तुम्ही अपकमिंग आहात आणि रायझिंग स्टार देखील सोबत आज खेळणार आहात. काय म्हणशील, कसं वाटतंय खेळताना, आनंद काय काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे. बस खेळणार चांगलं लागणार. हे होते जय वागेश्वर प्रसन्न. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हडलक. जर SP नाईट रायडर जर तू टॉस जिंकला असता, तू काय घेतला असतं? मी बॅटिंग घेतली असती. आता ते डिसिजन पेंडिंग आहेत. जर बॅटिंग घेतली, किती धाव उभाराल? 60 ते 50. 60-50 पर्यंतचा प्रयत्न असेल. स्वतः कॅप्टन आहेस, खूप मोठी जबाबदारी. कॅप्टनवरती जबाबदारी खूप मोठी असते. आज लेजंड सोबत खेळण्याची मजा असते. रायझिंग स्टार, छोटी मुलं म्हणा, त्यासोबत खेळताना आज कसं वाटेल, काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन तर चांगलं आहे. आता बघूया खेळ कसं होतंय. आयोजन खूप चांगलं आहे. हे होते SP नाईट रायडर्सचे कॅप्टन. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉसबॉक्समधून कॉल आला. टॉस जिंकला जय वागेश्वर प्रसन्नचा कॅप्टन. डिसिजन इज पेंडिंग. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया उत्तरार्धामध्ये. थँक्यू सो मच. तर वागेश्वर संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण एकत्रित जमायचं आहे. पेव्हिलियन बॉक्समध्ये जमायचं आहे. त्या ताराच्या दाराखाली जो पेव्हिलियन बॉक्स दिसतोय ते सर्व संघांसाठी एक नम्रतेची विनंती आहे. यानंतर ते सर्व खेळाडू जो पेव्हिलियन दिसतोय ग्रीन कलरचा तेथे बसायचा आणि तिथून आपण उतरायचं आहे, जेणेकरून कोणालाही उन्हापासून त्रास होणार नाही आणि उन्हापासून बचाव कसा होईल हे बघूया. तर ऐकूया दुसरे सत्र. तर थँक्यू सो मच शंकरजी मात्रे. थँक्यू सो मच. देवेंद्रजी गडत आलेल्या तमाम लडक्या क्रिकेटर सिंगाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. तडतडत्या उन्हामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आज आला. बेलपाडा प्रीमियर लीग 4थ्या वर्षामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 20 मिनिटाचा कालावधी आहे. 15 आणि मॅचला सुरुवात होतीये. पहिला गोलंदाज आघाडीचा आला, सुलक्षण आला. स्ट्राईक येणं तुम्ही पाहता. बिपिन आणि सागर अशी सलामीची आघाडीची जोडी. टार्गेट सेट 7/15ची सरासरी. कोण जिंकणार? गेम ऑन लेट्स प्ले. पहिल्याच बॉल वरती आक्रमण झालं. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ठोकला. इथे मात्र सुलक्षण वरती पहिलाच वार, षटकार. भलं मोठं लक्ष. गोलंदाजाचं भव्य स्वागत षटकाराने केलं. षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका. बीट झालेत विकेट कीपर. तुम्ही पाहता फिल्डर बॅकअप. डॉट बॉल आला. 60चं लक्ष. मोठ्या फटक्यांची आता गरज आहे उत्तरार्धामध्ये. बिपिन सागर तुम्ही सलामीची जोडी मैदानामध्ये. 2 पंच आमच्या सोबत आहेत. सिद्धेश असतील, त्यानंतर असतील. हा बॉल देखील कम बॅक करायला सज्ज आहे. हॅलो, डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल. फडका प्रतिने बॅटम पॅट मधनं बॉल लॉंग लेगला चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. दुसरा षटकार. 6. त्याच्यानंतर तुम्ही बाबूराव पाहिला. आता चंद्रा, सुषमा असे संगीत येत असतात, पण खऱ्या अर्थानं
तिला फॉलो करण्यापेक्षा चंद्रा शालू शिवलेला ताईला फॉलो करा, जी कीर्तनकार आहे तिच्या माध्यमातून चांगले कीर्तनकार. गौतमीला का फॉलो करता? जे डॉक्टर झाले, RPC झाले, उलव्या नोटची एक आपली आगरी समाजाची मुलगी, तिला फॉलो करा. फॉलो कोणाला करता? आगरी समाजाला करा आणि त्यांना करा. गौतमी पाटीलमध्ये काय मजा आहे, तिथं डान्स करते मित्रांनो. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्डवरती 12. विपुल आमच्या सोबत आहेत. फटका पसलाय, झेलची शक्यता, पकडलाय झेल. संजू मोरबेकरनं पहिलं यश प्राप्त इथे झालंय, ते मात्र सुलक्षणला आणि पहिला धक्का टीमला. उत्तम मोरबेकरला 40+ वय वर्ष 40 झालं असलं तरी क्रिकेट माझ्यापर्यंत जिवंत आहे आणि BPL मी गाजवण्यासाठी सज्ज झालो आहे. नाव आहे उत्तम मोरबेकर. मैदानामध्ये गेला 3ऱ्या क्रमांकावरती. वय माणसाचं किती ह्याला महत्व नाहीये, क्रिकेट कसं खेळता, सराव किती करता याला सर्वाधिक महत्व आहे आणि तो फिटनेस माझ्यामध्ये जागृत आहे आणि त्या करण्यासाठी क्रिकेटचा टीप ऑफ टॅलेंट माझ्यामध्ये मी सज्ज झालो. आज BPL बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी उत्तम मोरबेकर हे भवितव्य तुम्ही पाहताल. ही तर मजा आहे. रायझिंग स्टार म्हणा, रेग्युलर क्रिकेटर म्हणा, लेजंड क्रिकेटर, हा सर्वांचा त्रिगिमी सिंगम आज या BPLच्या माध्यमातून तुम्हाला भेटी झाला. याच्यावर मजा काय आणि हे वैशिष्ट्य बैलपाडा प्रीमियर लीगचं 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहता. या गावाची एकता, गावाची एकत्रता, जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व सोडून प्रत्येकाचे बिझनेस आहेत. आता काकाशी तुम्ही पाहता, वयस्कर देखील वरिष्ठ प्रत्येकाचे बिझनेसमध्ये व्यस्त आहेत, पण ते व्यस्त सोडून आज आमच्या गावची मुलं कशी पुढे जातील, आज BPLच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाहण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहे हे सांगत असताना जाऊयात यंग टॅलेंटेड बॉलिंग ट्रॅकवरती श्रेयश आला. पहिलाच बॉल मागे चालला, लेग स्लिपला फिल्डिंग आहे. 40+ आहे वय त्यांचं. संतोष तुम्ही तिकडे पाहिलंय. धावा धावपलकावरती 13 या स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. तेरा धावा. आवाज येत नाही डीजे, जरा आवाज बघा. हॅलो हॅलो हॅलो. 13 धावा धावपलकावरती. 13 वरनं आठवलं 13 क्या होगा कालिया. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला जाऊ, फटका चांगला. मी आधीच म्हटलं मी BPL गाजवण्यासाठी सज्ज. ठोकला पहिला वार उत्तम मोरबेकरच्या बॅटमधनं, लॉंग ऑफला बीट करून चौकार 4. कितना भी बुरा हो जाए लेकिन वो घास नहीं खाता है, मासी खाता है. जैसा अपना उत्तम पहले गेंद के ऊपर 4 रन. फटका कट केला, डेंटल कट, टेक्निकल कट, बॉल चाललाय थर्ड मॅनला. दूसरा वार पलटवार, राम तो सुनाई होगा. उत्तम मोरबेकर बँडर BPL चौकार. चौकारानं स्कोर चालला स्कोरबोर्ड वरती 21 या आकड्यावरती. आणखीन एक पटशर रनर मध्ये चालला, दिलाय व्यासपीठाला मानवंदना, ठोकलाय हा षटकार आणि इथे मात्र बॅटिंग धमकाव. मी म्हटलं लेजंड क्रिकेटर सराव तुमच्या सोबत असेल, तुम्ही कोणताही गोलंदाज असो त्याला मारू शकता. नक्कीच सौरभ, तुझ्या माहितीसाठी, कारण की उत्तम असा एक खेळाडू आहे तो सकाळी देखील प्रॅक्टिसला असतोय. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या
सकाळी खास करून प्रॅक्टिस होतं त्याचाच हे जिवंत उदाहरण त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण बघू शकताय. चौकार नक्कीच. त्यानंतर षटकार तरुणाला देखील लाजवेल अशी ही आक्रमक आणि जिगरबाज अशी फलंदाजी आतापर्यंत उत्तमच्या माध्यमातून. 27 धावा स्कोरबोर्ड वरती का बैटिंग करतोय. शेर कितना भी घायलो और उठकर लड़ सकता है. नाव है उठा फटका प्रतिन बॉल साला पर कटसा उदाहरण ना इथे मात्र ना मुहूर्त देखते ना किसी का सूरत देखता. ओ शेर बेलपाड़े का उत्तम मोरबेकर टीम की जरूरत देखता. ठोकलाय चौकार 4. खरोखर अजित आगरकर यांनी उत्तमची नक्कीच दखल घ्यायला पाहिजे 5व्या कसोटीसाठी, कारण का बॅकफुट पॉइंटला चौकार त्यानंतर मिड विकेटला का फटका होता. फटक्यामध्ये धमकम होता. ताकद नव्हती टामिंग होत. उत्तम मोरबेकर बॅटिंग जबरदस्त करतोय. चारी बाजूला लढतोय. लॉंग लेगला चालला आणखीन एक दन 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 करत बॉडी लाईन सीमा पार चौकार. बॅटिंग काय झाली आहे. उत्तम बोरवेकर 40+ वय देखील झालं, पण एखाद्या रायझंग क्रिकेटरचं धावफलकावरती 35-60चं लक्ष 12 बॉल 25 हव्यात. आपण त्या गोष्टी नाही बोलू शकत. सॉरी वय किती आहे माणसाचं. एखादे काल गाजवला लेजंड क्रिकेटर उत्तम मोरबेकर, पण रायझिंग स्टार विपुल जर बाहेर निघतो ना त्याच्यावरती बीपीएल मध्ये एवढा मोठा धक्का. त्याचं करिअर कसं आहे तो देखील आता घाबरत असेल. त्याला देखील भीती झाली असेल. एकतर मी उभवता सितारा एक्स द गोलंदाज म्हणून टीम मध्ये येईन, आता मात्र काहीच नाहीये बीपीएल आहे. उत्तम मोरबेकर तुला विचार देखील तुम्ही करायला हवा होता. तुम्ही वर्ष 40+ झालात. एखाद्याचं भवितव्य घडवायचं आहे, पण काही नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नातं गोतं कुठलं नाही आहे. आणि बॉल वाईट आला. हे तर बीपीएल आहे. जेव्हा जेव्हा गावागावामध्ये प्रीमियर लीग होतात तेव्हा काका त्याच्यानंतर तुम्ही पाहता नातू आणि एकत्र येत असतात. आणि हे ते वैशिष्ट्य आहे. कोण नातं नसतं क्रिकेटमध्ये, कुठलंही नातं नसतं. आणि आता हा चेंडू तुम्ही पाहता, हा ना करता करता धाव घेतली आहे. वाईट प्लस 1+1 या 2 स्कोर पुढे चालला. धावफलकावरती तुम्ही पाहता 38. तर बघायला गेल्यानंतर जय मल्हार टायगर्स हा उपविजेता ठरला होता मागच्या बीपीएलच्या सीझनमध्ये. त्यावेळी देखील चांगला परफॉर्मन्स झाला होता. उत्तमने त्या स्पर्धेत देखील आपली फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये चमक दाखवली होती. मोठा फटका समोर ठेवला, कारण की त्याला देखील माहिती आहे बॉल जर मध्ये ठेवला बॉम्सर मारला त्याच्यावरती मोठे प्रार करतील. आता समोर ठेवला, खाली ठेवला, बीट केला उत्तम बोरबेकरला. मॅच अजून संपली नाहीये. जिंकेल कोण हा मात्र मोठा प्रश्न आहे. षटकातील पुढचा फुल टॉस होता, फक्त दिशा दिली आहे. या बॉलवरती एक फुल टॉस होता. नाराज आहेत, निराश आहेत. या बॉलवरती 1-1 स्कोर पुढे चालला. धावफलकावरती 39 या आकड्यावरती. फुल टॉस वरती फुल टॉल केला. वाऱ्याच्या वाटलाटांवरती स्वार करत असताना बॉल स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर ठोकलाय. षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर 45 वरती पोचला. षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपाने स्कोर पोचला 46 वरती. लक्ष 60. पुन्हा एकदा तुम्ही पाहता बॉल वाईट. बॉल डॉट बॉल आहे. 22च्या स्वरूपात एक धाव. असं वाटलं बॉल सोडला, बॉल व्हाईट असावा कदाचित. हा देखील प्रश्न आहे ना. डॉट बॉल आहे.
22च्या स्वरूपात एक धाव आली आहे. एक स्कोर पुढे चालला 47 वरती. षटकातील पुढचा बॉल फडका व्यवस्थित बॅट वरती आला नाही. झेलची शक्यता. बॉल मागे टर्न झाला. एक केली दुसऱ्याचा प्रयत्न 3 देखील झाल्या असत्या. उत्तम मोरबेकर धावतोय किती. धावा धावपलकावरती 2 पुढे 49 वरती. 7 चेंडू 11. मागची मॅच तशीच झाली होती. 7 बॉल 10 व्या होत्या. आता 7-11. ती मॅच फिल्डिंग करणाऱ्यांनी जिंकली होती. बैलपाडा वॉरियर्स टीमचा कॅप्टन प्रसाद मोरबेकरनं काय गोलंदाजी केली. अक्षयचा संघ होता तो. अक्षय मोरबेकर टीमचा कॅप्टन होता. गोलंदाजी प्रसादनं काय केली. खूप चांगली 10 धावा डिफेंड केल्या. हा बॉल समोर ठेवला. बीट केला. षटक संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ. डावा 49. लक्ष 60चं पार करायचं. 6 चेंडू आणि 11ची गरज. हे संगीत तुम्ही ऐकलं. आणि हा राजा एक प्रसंग आठवला अमेरिकेचा. याच्यानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 4 बॉल 5ची आवश्यकता विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल हा देखील इथे बॉल वाईड बॉल. 4 बॉल 4ची आता गरज. कोण जिंकणार ही मॅच. बॉल टू रन असं इक्वेशन आला या मॅच मध्ये. अजून मॅच जिवंत आहे. कोण जिंकणार कोण विजय होणार या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल फटका उडवला. मिस्तामिक झेलची शक्यता. कॅच ही महत्वाची आहे. ती सोडली आहे प्रतीकनं. हा झेल घेतला असता बाद झाला असता फलंदाज सागर. दबाव निर्माण झाला असता त्या टीम वरती. फ्रेश फलंदाज झाला असता. असं काही घडलं नाहीये. 2 धावा आणि आता विजयासाठी गरज आहे. तुम्ही पाहता 3 चेंडू 2ची गरज आहे. 3 चेंडू 2 धावेची गरज. जर इथून विकेट जर भेटली सागरची मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का हा प्रश्नचिन्ह
अशा मॅचेस होत असतात, कधी कधी तुम्ही पाहिल्या जातात. होईल का या मॅच मध्ये? फटका फक्त कट केली आहे. आता समीकरण उरलाय. 2 बॉल 1 ची गरज आहे. फ्रायकेनला उत्तम मुरबेकर त्यांना देखील फटके चांगले. हा चेंडू डॉटला मग काय मॅच मध्ये एक रोमॅन निर्माण होईल. कोण जिंकेली मॅच कंपल्सरी चेसिंग आहे. स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. तुम्ही BPL स्पर्धा एन्जॉय करता. 2 बॉल 1 ची गरज आहे. हिरो बनण्याची संधी ऋतिक कडे देखील चालू आहे आणि ऋतिक ते काम करण्यासाठी सज्ज देखील झाला. आता उत्तम आहे. 40+ वय देखील झालं तरी तो देखील आता खेळतोय, लढतोय आपल्या टीम साठी. 5 बॉल 18 चांगली बॅटिंग केली आहे. 2-1 ची गरज. हा डॉट आला मग काय हलक्या हातानं बॉलला खेळला आणि इथे अशा रीतीनं विजय प्रस्थापित केला. त्या टीमनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्या टीमला. हडलक हडलक बॉईज जय मल्हार.